प्रेज लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी तुमच्यासाठी एक वचन बोलू इच्छित आहे आणि खूप चांगलं वचन आहे, जेणेकरून हे सर्व हिरवगार बघून परमेश्वराने आमच्या मनामध्ये कार्य केलं आणि ते वचन मी सांगत आहे. तर स्तोत्रसंहिता 23 अध्याय वचन 1 आणि 2. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणीव पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे आणि आम्हाला काय उणीव पडणार नाही. आणि तो आम्हाला संत पाण्यावर नेतो, तो आम्हाला हिरव्यागार कुरणात बसवतो. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, की प्रभू येशू ख्रिस्त आमचा मेंढपाळ आहे. तो त्याच्या जीवनामध्ये जगत असताना, त्याच्या सेवा करत असताना शास्त्र आम्हाला सांगतं की त्याने एक ठिकाणी लोकसमुदायाला गवतावर बसवले आणि तृप्त केले. कारण की स्तोत्रसंहिता 23 वचन आणि 2 मध्ये ती भविष्यवाणी पूर्ण त्याने केली की त्या मला हिरव्यागार कुरणात बसवतो. आणि मत्ते शुभवर्तमान याचा 14 अध्याय वचन 19 मध्ये सांगितलेलं आहे की त्यानं सर्व समुदायाला हिरव्यागार गवतावर बसवलं. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की ते जेवून तृप्त झाले, आशीर्वादित झाले. आणि शास्त्र आम्हाला सांगतं प्रियांनो, त्या ठिकाणी आमचा प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ झाला. म्हणून तुम्हाला जर काही कमी असेल, उणीव असेल, तर परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे. तुम्ही त्याला म्हणा की तू प्रभू माझा मेंढपाळ हो. कारण की शास्त्र आम्हाला सांगतं जोपर्यंत तो मेंढपाळ होत नाही आमचा, जोपर्यंत आम्ही त्याचे मेंढर होत नाही, तो आम्हाला तृप्त करू शकत नाही. म्हणून आज तुम्हाला संधी आहे की येशूला तुम्ही स्वतःला मेंढपाळ म्हणून घोषित करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शास्त्र आम्हाला सांगतं की तो उत्तम मेंढपाळ आहे आणि तो आम्हाला तृप्त करतो. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. आमेन.